रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण आपण शहरामध्येच फ्लॅट दाखवतोय। ठाणा स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती रामचंद्र हाईट्स नावाची BK बिल्डरच एक बिल्डिंग आहे, जी नवी कोरी अनयूज अनटच असणार आहे। फ्लॅटच अनयूज अनटच असणार आहे। त्या पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट, ज्याच्यात कार पार्किंग पण सुविधा मिळणार आहे। आपण जर आपल्या स्टँडिंग बाल्कनीमधनं बघितलं तर हा जो रोड आहे, हा तुम्हाला जो ब्रिज दिसतोय, हा ब्रिज तुमचा गोखले रोडला जात आहे किंवा हरिनिवास सर्कलला जात आहे। आणि ह्या साईडला जर रोड धरला तर हा रोड तुमचा मुंबई नाशिक रोडला, म्हणजे थोडक्यात तीन हात नाक्याच्या पुढं आल्यानंतर आनंदनगरचा जो टोल नाका आहे, आनंदनगर टोल नाक्यापासून अगदी जवळ असणारा हा तुमचा रोड आहे। आणि इथेच ही ग्राउंड प्लस 7 माळ्याची असणारी बिल्डिंग आहे। आणि इथे हा लोअर फ्लोअरला एक 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर कार्पेट हा त्याचा असणार आहे 670 कार्पेटचा 2 BHKचा हा फ्लॅट आहे। नवा कोरा अनयूज मस्त आणि सुंदर चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जे मंडळी ठाणा स्टेशन लगत फ्लॅट बघतात, जे मंडळी मुंबई नाशिक रोड लगत फ्लॅट बघतात, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो। घराच्या बाहेर आपण ज्यावेळेला पडतो त्यावेळेला हा पश्चिम दिशेला आहे, आतमध्ये येताना पूर्व दिशेला आहे। समोर आल्यानंतर तुमच्या घरापुढे डायरेक्ट लिफ्ट असणार आहे। लिफ्टच्या बाजूला परत एक फ्लॅट असेल, पण याच्याच नंतर बाकी फ्लॅट संपले, म्हणजे एका फ्लोअरवरती 2 फ्लॅटचं तुम्हाला 2 फ्लॅट असणार आहेत आणि त्याच्यानंतर फ्लॅट मात्र नाही येतं। मग अशा पद्धतीची ही बिल्डिंग असणार आहे। इथे बँकेला 70 बघितलं, बिल्डिंगला OC त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीटनेटक्या सगळं काय व्यवस्थित असणार आहे। सोसायटी पण झालेली असणार आहे। आणि मग तुमच्या ह्या फ्लॅटचा तुम्हाला असणारा हा हॉल आहे आणि ह्या बाल्कन्या धरून तुमचं 670 कार्पेट आहे। तर इथे तुमची ही स्टँडिंग बाल्कनीतनं तुम्हाला समोर हा तुमचा जो ब्रिज आहे तो ब्रिज दिसतो। सकाळचं ऊन बाकी तुमच्या घरामध्ये नक्की येणार आहे, कारण किचनमध्ये, हॉलमध्ये आणि एका बेडरूममध्ये तुम्हाला सकाळचं ऊन नक्की अनुभवायला मिळेल। कारण की हे आपल्या आत इथं आल्यानंतर सूर्य भगवंत तुम्हाला तिकडून असेल, खिडक्या वगैरे सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीच्या लागल्या गेलेल्या असणार आहेत। आणि जर पुढे आपण आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली असं मोठं चांगल्या पद्धतीचं किचन मिळतं। आणि हे किचन जरी बघितलं तर हे पण मोठं आहे। अधिक जर तुम्ही इकडे आला तर इथे पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी याच्यामध्ये पण दिल्या गेलेले असणार आहे। बिल्डिंग नवीच आहे, जुनी बिल्डिंग नाही आहे। हा फ्लॅट अनयूज अनटच असणार आहे। जे मंडळी अशा साईडला जर कोणी काही बघत असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। आता पुढे गेलं ते कॉमन बेडरूम आहे, पण तत्पूर्वी आपण इथे येतो। इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मोठा असा चांगल्या पद्धतीचा बेडरूम असणारा हा फ्लॅट आहे। खूप मोठा बेडरूम तुम्हाला इकडे मिळतो। आणि बेडरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इकडे हा जो रोड आहे, हा रोड तुम्हाला मधला जो इंटरनल रोड आहे तो दिसतो। अधिक तुम्ही ह्या रोडनं पण डायरेक्ट गुरुद्वाराला निघू शकता आणि इकडनं तू दाखवलं तो डायरेक्ट तुम्हाला आनंदनगरला निघू शकतो। अशा पद्धतीचं लोकेशन आहे। इकडनं मात्र ह्या स्टँडिंग बाल्कनीच्या समोर एक बिल्डिंग आधी आहे, झाडं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीत तुम्हाला नक्की दिसतात। हे पण ही स्टँडिंग बाल्कनी आहे, ती पण मोठी, बेडरूमची साईज पण चांगली पद्धतशीर आणि नक्की मोठी असणार आहे। परत जर ही खिडकी ओपन ठेवली तर आपल्याला इकडून थोडीशी हवा येईल, क्रॉस व्हेंटिलेशन इकडे तुम्हाला एक खिडकी मिळणार आहे। अधिक जर तुम्ही इकडे आलात इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं अनयूज अनटच जॅग्वारच्या फिटिंग सहित असणारं तुम्हाला इथे पण एक अशा पद्धतीचं मिळणार आहे। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत स्पेस आहे, कारण हा जो स्पेस दिला गेलेला आहे इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक वॉशिंग मशीनसाठी खरा पॉईंट दिलेला आहे। तुम्ही वॉशिंग मशीन इथं लावू शकता आणि नंतर तुमचं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडे दिले गेलेलं आहे। राहिला प्रश्न कपड्यांचा, तर कपडे सुकवण्यासाठी परत तुम्हाला इकडे एक मोठी चांगली पद्धतशीर जागा आहे। म्हणजे वॉशिंग मशीन तिकडे ठेवा, कपडे मात्र तुम्हाला इकडे सुकवायला जागा व्यवस्थित दिली गेलेली असणार आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे। वॉशिंग मशीनचा पॉईंट असणार आहे। नंतर ह्या मोजक्या परिवारात मोजक्या गोष्टी आहेत ते त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे चांगला पर्याय असू शकतो की बाबा इतक्या लांब जायचं नाही, जवळच्या जवळ काहीतरी पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे। नंतर आपण शेवटच्या बेडरूमला येतो। शेवटच्या बेडरूमला जरी आलात तर शेवटच्या बेडरूमची साईज पण तुम्हाला तशी बघितली तर मोठी चांगली आहे। इकडे जर बघितलं तर इकडे ग्रिल लावून परत एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिले गेलेली असणार आहे। आणि अशा पद्धतीचा हा तुमचा एक कॉमन बेडरूम असणार आहे। नंतर इकडे जर आला तर इथे परत तुम्हाला एक परत स्टँडिंग बाल्कनी, ज्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर हा जो रोड जाणारा ब्रिज आहे, रोड सगळं हे तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं इकडनं पण दिसायला नक्की चांगल्या पद्धतीचं दिसत आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। भास्कर कॉलनीमध्ये चांगल्या मोक्याच्या ठिकाणी हा फ्लॅट आहे। ठाणा स्टेशन पण जवळ असणार आहे। राहिला प्रश्न किमतीचा, तर हा जो फ्लॅट आहे आपल्याला इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि पार्किंग सगळं मिळून तुम्हाला 1,60,00,000 रुपये कोट केलेली किंमत असे 1.60 निगोशिएबल असणारा हा फ्लॅट किंमत असणार आहे। सब्जेक्ट म्हणजे विषय कसा आहे की तुम्ही बघितलं, तुम्हाला आवडलं, पटलं तर पुढं बसल्यानंतर आपल्या निगोशिएशनचा पार्ट आपल्या हातात राहतोय, नाही असं नाही आहे की कमी होणारच नाही असं नाही। जे म्हणजे अशा लोकेशनला ठाणे शहरातच घर बघतायत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक आपण फ्लॅट उपलब्ध करून ठेवलेला आहे।
अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. तेवढं तुमच्या सहकार्याची फार खूप मोठी अपेक्षा आहे की बाबा तुम्ही तेवढं सबस्क्रायबर्स आणि ते शेअर बिअर काय असेल ते सगळं करा, जेणेकरून मला जरा बरं वाटेल की बाबा चांगलं काम चाललेलं आहे म्हणून तेवढी हात जोडून नम्र विनंती आहे, सबस्क्रायबरचं बटन जास्तीत जास्त लोकांनी दाबा ना तेवढं प्लीज. आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्ही जास्तीत लोकांनी बघावे हीच नम्र विनंती. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.